महाराष्ट्राच्या लोकवाद्य संरक्षणासाठी भोपाळ येथे राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न. महाराष्ट्राच्या 45 लोककलाकारांनी घेतला सक्रिय सहभाग. NCERT भोपाळच्या क्षेत्रीय शिक्षा संस्थांचा पुढाकार. प्रतिनिधी शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या क्षेत्रीय शिक्षा संस्थान च्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या दरम्यान महाराष्ट्रातील लोकवाद्यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन क्षेत्रीय शिक्षा संस्थान भोपाळ या ठिकाणी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागातील 45 कलाकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये पोतराज, वासुदेव, गोंधळी, शाहीर, कबीर, पंथी, मसनजोगी तसेच विविध लोककलाकार प्राचीन जुने वाद्य घेऊन उपस्थित होते. यामध्ये ढोलक, डफळं, झांज, टाळ, एकतारी, चिपळी, सूर, सनई, कडकणी, खंजिरी, तुतारी, ढोल, संबळ अशा विविध लोकवाद्यांची डॉक्युमेंटेशन, व्हिडिओग्राफी या ठिकाणी क्षेत्रीय शिक्षा संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. लोकवाद्याविषयीची इत्थंभूत माहिती लोककलाकारांच्या माध्यमातून जाणून घेतली. प्रत्येक कला प्रकाराची प्रस्तुती करून घेऊन त्याची व्हिडिओग्राफीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली. या कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक डॉ. सुरेश मकवाना यांनी सांगितले की भविष्यात हे लोकवाद्य व त्यांचे अस्तित्व या अतिआधुनिक युगात नष्ट होऊ शकतात. त्याचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. या लोकवाद्यामध्ये एक मधुर नाद आहे, स्वर आणि ताल आहे. प्राचीन लोककला आणि लोकवाद्य वृंदांच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरा, समूह ज्ञान आणि प्राचीनतेची सांगड घातली जात आहे आणि येणाऱ्या काळातही हे वाद्य नष्ट होऊ नये म्हणून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. प्राचार्य जयदीप मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक सुरेश मकवाना यांच्या समन्वयाने ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध बोलीभाषा लोकसाहित्याचे विद्वान डॉ. वसंत निरगुणे हे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की लोककलेला जिवंत ठेवण्याचे, प्राचीन लोककलेच्या परंपरेला जिवंत आणि त्यांचं जतन, पोषण आणि संरक्षण करण्याचं कार्य त्याच लोकांनी केलेलं आहे की जे जमिनीवर राहतात, आर्थिक निम्न परिस्थितीमध्ये अभावग्रस्त जीवन जगतात. कला संस्कृतीची ही धारा हजारो वर्षाची आहे आणि ही कला परंपरा मात्र एका दिवसाची नाही, तर हे निर्माण होण्यासाठी अनेक पिढ्यांचे योगदान आहे आणि ही परंपरेनुसार जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत आलेली परंपरा आहे. या ठिकाणी क्षेत्रीय शिक्षा संस्थानाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून या लुप्त होऊ पाहणाऱ्या लोककला, लोकवाद्यांचे जतन आणि संवर्धन होत आहे. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कलेचा संरक्षण ही काळाची गरज आहे. पूर्ण भारतामध्ये कुठेच या पद्धतीचं जतन आणि संरक्षण होत नाही. हे करण्यामध्ये भोपाळचे हे क्षेत्रीय शिक्षा संस्थान अत्यंत मोलाची भूमिका निभावत आहे. जुन्या संस्कृतीचे, जुन्या परंपरांची हळूहळू त्या नष्ट होऊ नये म्हणून येणाऱ्या 100 वर्षानंतर या कलेचे भविष्य काय असेल यासाठीच आज केलेलं हे डॉक्युमेंटेशन भविष्याची एक योजना आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असून एक महत्त्वपूर्ण प्रयत्न या माध्यमातून होतो आहे. या जुन्या लोकवाद्य लोककलांचं जतन आणि संवर्धन या माध्यमातून भोपाळ क्षेत्रीय शिक्षा संस्थानाच्या माध्यमातून होत असून एक अत्यंत मोलाचं कार्य आहे. या माध्यमातून लोकवाद्य संरक्षण होत आहे. हा दस्तावेज भविष्यात येणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक असेल. 100 वर्षानंतर या वाद्याचे भविष्य काय असेल तर हा दस्तावेज त्याचे मार्गदर्शन करेल, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. रमेश बाबू यांनी सांगितले की भारतामध्ये श्रम संस्कृती आहे आणि लोकसंस्कृती जोडलेली आहे. कोणतेही कार्य करताना लोक सामूहिक समाजातील गीत गाऊन कामाची सुरुवात करतात आणि सामूहिक जीवनामध्ये या निर्माण आणि त्याचा विकास होतो. म्हणून लोकसमूह या लोककलेला लोकवाद्यांच्या निर्मितीसाठी पोषक आहे.
मासेमारी करणारा समूह असेल वा शेतात काम करणारा मजदूर असेल, तो आपल्या कामाची सुरुवात गीताने करतो आणि आपल्या जीवनातील सुख-दुःख, थकवा नाहीसा करण्यासाठी या लोकवाद्यांचा आणि गीतांचा आधार घेतो. म्हणून सामूहिक जीवनामधूनच या लोकवाद्याचा विकास होतो आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील थोर अशा संत परंपरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील हे लोककलाकार लोकवाद्यांना घेऊन या ठिकाणी आपल्या कलेचं प्रस्तुतीकरण करत आहेत. त्याचं जतन आणि संवर्धन या माध्यमातून होत आहे, असे ते म्हणाले. लोकसाहित्य बोलीभाषाचे विद्वान डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांनी सांगितले की महाराष्ट्र साधू संतांची भूमी असून खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 5 विभागात महाराष्ट्र विखुरलेला असून वेगवेगळ्या प्रकारचे वाद्ये या प्रांतात आहेत आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्राची गौरवशाली लोकवाद्य परंपरा जतन आणि संवर्धन होण्यासाठी मोलाची मदत मिळत आहे. जवळपास 45 लोककलाकारांना या ठिकाणी राष्ट्रीय मंच प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच डॉक्टर कन्नूलाल विटोरे यांनी सांगितले की पाश्चात्य संगीताच्या आपल्या या गोड मधुर लोकवाद्याची धून लुप्त ना होवो, या लोकवाद्याचा सखोल अभ्यास करून नव्या पिढीसाठी संरक्षित करण्यात येत आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील लोककलाकारांच्या या कलेला या निमित्ताने वाव मिळेल. यावेळी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य जयदीप मंडल, समन्वयक डॉक्टर सुरेश मकवाना, डॉक्टर श्रीकृष्ण काकडे, डॉक्टर मोनिका सिंह, डॉक्टर कन्नूलाल विटोरे यासह महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील